नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 15 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, बालसभेचे सूत्रसंचालन कोणी केले? उत्तर, बालसभेचे सूत्रसंचालन इयत्ता 6वीच्या तन्वीने केले। दुसरा प्रश्न, लेखिकेच्या कोणत्या हाताच्या बोटाला मार लागला? उत्तर, लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटाला मार लागला। तिसरा प्रश्न, उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे? उत्तर, उजाडल्यामुळे अंधाराचे भय संपणार आहे। चौथा प्रश्न, मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी कोण आहेत? मुंबईत मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी रुपाली चव्हाण या आहेत। प्रश्न पहिल्यातील आ प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 4 गुणांसाठी आपण उत्तरांसहित वाचू। 1. मृदू गळ्यात खंगांच्या किलबिल पालवेल। 2. पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली। 3. मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली। आणि चौथे विधान, कुठल्या तरी कडक गुळ बट्ट्यानं ठेचताना लेखिकेच्या बोटाला एक घाव बसला। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, का ते लिहा। कोणतेही एक 2 गुणांसाठी। पहिले विधान, लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली। दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ खर्च यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली। 2. बाई बाजारात जायला तयार झाली, कारण प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही, त्याऐवजी कापडाची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायचे प्रतिज्ञापूर्वक ठरले, म्हणून बाई बाजाराला जायला तयार झाली। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा। 2 गुणांसाठी। जायबंदी, कारगिलच्या लढाईत अनेक सैनिक जायबंदी झाले। दुसरा वाक्प्रचार आहे पळ काढणे, अर्थ आहे पळून जाणे। वाक्य, कारगिलच्या लढाईत शत्रूने पळ काढला। प्रश्न तिसऱ्यातील अ प्रश्न आहे, खालील वाक्य वाचून त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा। 3 गुणांसाठी। पहिले वाक्य आहे, दीपक अभ्यास करतो, त्यातील कर्ता ओळखायचा आहे आणि कर्ता आहे दीपक। दुसरे वाक्य, रोहित व्यायाम करतो, त्या वाक्यातील कर्म ओळखायचे आहे, व्यायाम। आणि तिसरे वाक्य आहे, दीपा क्रिकेट खेळते, क्रियापद ओळखायचे आहे, खेळते। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।